हॅलो फ्रेंड्स, मी हर्षास किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे एकदम फ्लफी आणि एकदम सॉफ्ट असे इन्स्टंट रवा बेसन ढोकळा। एकदम टेस्टी आणि चविष्ट बनते। कोणी पाहुणे वगैरे आले ते एकदम टेस्टी मेनू हा विकतसारखा खमंग ढोकळा रवा बेसनाचा आपण घरी बनवू शकतो। चला तर आता पुढे आपण पूर्ण प्रोसेस पाहूया। ढोकळा कशी बनवायची। सगळ्यात पहिले 1 चम्मच साखर आणि 1 चम्मच लिंबूसट म्हणजे सॅट्रिक ॲसिड हे आपल्याला किराणा स्टोअरवर अवेलेबल होऊन जाणार। ते पाण्यामध्ये भिजवून ठेवून द्यायचं आणि अर्धा वाटी घ्यायचं रवा, बारीक रवा घ्यायचा आणि 1.5 वाटी घ्यायचं बेसन। ते चांगलं चाळणीने अगोदर चाळून घ्यायचं छान। त्यात जी गाठी राहतात त्या निघून जातात। मग त्याच्यामध्ये टाकायचं 1 चम्मच मीठ, अर्ध्यापेक्षाही कमी म्हणजे 1/4 चम्मच हळद टाकायची आणि जे मिक्स करून ठेवलं होतं आपण साखर आणि लिंबूसट ते पाणी टाकायचं आणि इतकं खूप करायचं, याला खूप विस्क करायचं। किमान 10 मिनिटं तरी करायचं। 1 ग्लास आपण पाणी घेतलं होतं त्यातून अर्ध्यापेक्षा कमी थोडं पाणी उरलं आहे, तितकं पाणी आपल्याला घ्यायला लागणार आहे त्याच्यामध्ये। आणि एका भांड्याला आपण तेल लावून घेणार आहे, म्हणजे त्या भांड्यामध्ये आपण ढोकळा शिजवणार आहे। फ्रेंड्स, हे सगळ्यात मेन फ्लफी ढोकळा बनायचा प्रोसेसमध्ये जे फेटतो आपण, हे फेटणं महत्त्वाचं आहे। किमान आपल्याला 10 मिनिटं तरी असं फेटावं लागेल। त्याच्यामध्ये टाकायचं 1 मोठा चम्मच तेल टाकायचा, त्याने खूप छान जाळी येते आतमध्ये। छान फेटायचं, 10 मिनिटं तरी फेटायचंच। आणि 1 चम्मच त्याच्यामध्ये टाकायचा खायचा सोडा, ते पण चांगलं फेटायचं। आणि ही जास्त वेळ फेटायचं नाही, किमान 2 मिनिटं फेटायचं छान प्रकारे। आणि आपण एका साईडला कढईमध्ये पाणी उकळायला मांडलं आहे। पाणी उकळल्याशिवाय ज्याच्यामध्ये आपण वाफवणार आहे त्याच्यामध्ये सोडा टाकायचा नाही। पाणी उकळलं तर तेव्हाच पिठामध्ये मिक्समध्ये सोडा टाकायचा, मिक्स करायचं, त्याच्यामध्ये पीठ भरायचं, जे बॅटर टाकायचं, ते टॅप करायचं आणि गॅसवर चढवायचं आणि ते झाकून त्याच्यावर एखादी भारी वस्तू ठेवायची आणि ती किमान 25 मिनिटं तरी आपल्याला ढोकळा शिजायला लागेल। आता इकडे आपण तडका करून घेणार आहे। 1 चम्मच तेल टाकलं, 1 चम्मच मोहरी टाकली, त्याच्यामध्ये मिरच्या टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण कढीपत्ता आणि थोडी साखर टाकायची, मीठ टाकायचं आणि थोडं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये। आणि आपलं लिंबूसट असते त्यातलं थोडंसं लिंबूसट त्याच्यात टाकायचं, म्हणजे त्या पाण्याला आंबट गोड चव येते। हे पाणी तडक्याचं पाणी बनवून ठेवायचं अगोदरच आणि एकदम गरमागरम आपल्या ढोकळा टाकायचं नाही आहे ते, म्हणून पहिलेच बनवून ठेवायचं। फ्रेंड्स, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। आपण नाशिकमध्ये क्लाउड स्टोरी सुरू केली आहे, तर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही करू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता पहा 25 मिनिटं झाले आहे, आपला ढोकळा एकदम शिजला आहे। सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ढोकळा पूर्णतः थंड होऊ द्यायचा, नाही तर तो बसू शकतो ढोकळा। पहा किती स्पॉन्जी झाला आहे, एकदम पूर्ण गार झाला आहे ढोकळा। पहिले कट करून घ्यायचं, नंतरच त्याच्यावर आपल्याला तडक्याचं पाणी टाकायचं आहे, म्हणजे ढोकळ्याच्या आतमध्येपर्यंत ते तडक्याचं पाणी जाणार आणि ढोकळा एकदम टेस्टी लागतो। त्याच्यामुळे सगळ्यात पहिले कट करून नंतर त्याच्यावर तडक्याचं पाणी टाकायचं आणि हा टेस्टी ढोकळा एकदम छान सर्व करायचं आणि एन्जॉय करायचा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।